पुन्हा एकदा बुलेटिनमध्ये स्वागत। या बुलेटिनची सुरुवात आज आपण बॉलिवूड पासून करूया। अर्थात बॉलिवूड पासून म्हणजे बॉलिवूडचा अभिनेता अर्जुन रामपाल याच्या समोरच्या अडचणी आता वाढलेल्या आहेत। कारण एनसीबीने आता बॉलिवूड मधलं जे ड्रग्स कनेक्शन आहे किंवा ड्रग्सची जी पाळंमुळं आहेत ती खोडून काढण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि त्यामुळे एनसीबीने आता अर्जुन रामपाल याला चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलेलं आहे। 11 तारखेला अर्जुन रामपालला चौकशी करता बोलवण्यात आलेलं आहे। एनसीबीने अर्जुनच्या घरी छापा टाकला असता त्याच्या घरातून अनेक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत। मोबाईल, आयपॅड आणि टॅब जप्त करण्यात आलाय। अर्जुन रामपाल सोबतच फिरोज नाडियादवालाची पत्नी शबाना नाडियादवाला ही न्यायालयात हजर करण्यात तिला आलेलं होतं आणि त्यानंतर तिची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आलेली आहे। याबरोबरच काही दिवसांपूर्वी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर या आघाडीच्या अभिनेत्रींची चौकशी केलेली होती। मात्र यानंतर अभिनेत्रींवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही। दरम्यान याच अनुषंगाने अजून एका महत्त्वाच्या बातमीकडे आपण बोलूया। दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा हिची चौकशी होईल असं बोललं जात होतं आणि तिची चौकशी एनसीबीने 6 तास केलेली। आज सलग करिश्मा प्रकाशची 6 तास चौकशी झाली। दीपिका पदुकोणची मॅनेजर आहे करिश्मा, जिची चौकशी झाली। आज तिची चौकशी पूर्ण झालेली आहे। तिची सलग 6 तास चौकशी करण्यात आली। हे बॉलिवूडचे ड्रग्स प्रकरण जास्त तापलेलं आहे। ड्रग्स प्रकरणी चॅट समोर आल्यानंतर एनसीबीने तिच्या विरोधात कारवाई केलेली आहे। काही दिवसांपूर्वी पोलिसांनी करिश्माच्या घराची झडती सुद्धा घेतलेली होती, तेव्हा तिच्या घरातून ड्रग्स हस्तगत करण्यात आलं। त्यानंतर एनसीबीने करिश्माला समन्स पाठवलं होतं, परंतु पहिल्यांदा समन्स पाठवल्यानंतर ती चौकशीसाठी उपस्थित राहिली नव्हती आणि आज मात्र ती उपस्थित राहिली। तिची सलग 6 तास चौकशी झालेली आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत। अजित, बॉलिवूडमध्ये आज 2 महत्त्वाच्या घडामोडी घडल्या, त्या अशा की अर्जुन रामपालच्या अडचणी वाढलेल्या, त्याला समन्स बजावण्यात आलेलं आहे आणि दुसरीकडे आपण बघतोय करिश्मा प्रकाश, दीपिका पदुकोणची मॅनेजर, हिचीही आज सलग 6 तास चौकशी झाली। काय सांगाल अधिक? सुवर्णा, अर्जुन रामपाल याचं नाव जे आहे त्याच्या गर्लफ्रेंडच्या जो भाऊ आहे त्यातून समोर आलं होतं। त्यामुळे अर्जुन रामपालच्या घरी आज छापे टाकण्यात आले होते। जवळपास 8 तास झाले हे छापे अजूनही सुरू आहेत। अंधेरी, बांद्रा, वर्सोवा येथील त्याच्या घरावरती छापे टाकून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी 2 मोबाईल, 2 टॅबलेट, त्याच पद्धतीनं लॅपटॉप आणि काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट वस्तू आहेत ज्या एनसीबीने जप्त केलेल्या आहेत। त्यातून काही महत्वाचे दुवे एनसीबीला मिळतील असं एनसीबीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। तर दुसरीकडे अर्जुन रामपालला 11 तारखेला सकाळी 11 वाजता चौकशीला एनसीबी कार्यालयामध्ये हजर राहण्याचा समन्स देखील एनसीबीनं बजावलेला आहे। त्यामुळे अर्जुन रामपालच्या अडचणीमध्ये वाढ झालेलंच आहे। तर याचबरोबरीने या प्रकरणामध्ये दीपिका पदुकोण जी आहे तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिची आज तिसऱ्यांदा चौकशी करण्यात आली। सलग 6 तास त्याची चौकशी करण्यात आली। त्यामुळे 3 वेळा ती चौकशी झाल्याने तासनतास ती चौकशी झाल्याने नेमकं तिने काय खुलासे केलेत, कशा पद्धतीनं तिने आणखीन बॉलिवूड कनेक्शन उघड केलेले आहेत का, ज्या पद्धतीनं एक व्हॉट्सअप चॅटचा ग्रुप मिळाला होता त्यामध्ये दीपिका पदुकोण हिचंही नाव होतं आणि ती त्या ठिकाणी ऍडमिन होती आणि तिला नंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी करता बोलवलं होतं आणि सर्वात जवळ करिश्मा प्रकाश हे दीपिका पदुकोणचे मॅनेजर असल्यामुळे नेमकं यांच्यामध्ये कशा पद्धतीने देवाणघेवाण सुरू होती किंवा कशा पद्धतीने हे सगळं रॅकेट सुरू होतं याचा देखील तपास एनसीबी करतायत। त्यामुळे बॉलिवूडचे मोठमोठे चेहरे पुन्हा एकदा एनसीबीच्या जाळ्यामध्ये आलेले आहेत, एनसीबीच्या फेऱ्यामध्ये आलेले आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। नक्की अजित, खूप खूप धन्यवाद आपण ही सविस्तर माहिती दिल्याबद्दल। आणि आता आपण बोलणार आहोत एका कॉल विषयी। तुम्ही म्हणाल की कॉल विषयी काय बोलणार? आज दिवसभर एक कॉल चर्चेत होता। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन कॉल केला आणि अर्णब गोस्वामी याच्या आरोग्याविषयीची विचारपूस केली किंवा त्याच्या आरोग्याविषयीची चिंता व्यक्त केली। सुरक्षा आणि आरोग्याबाबत त्यावेळी या फोन कॉलवर त्यांनी चिंता व्यक्त केली। अर्णब गोस्वामीच्या कुटुंबियांना भेटू देण्याची तसंच त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याची परवानगी द्यावी अशी सूचना राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे।
तसंच काही दिवसांपूर्वी अर्णव गोस्वामीच्या अटकेवरूनही गृहमंत्र्यांकडे राज्यपालांनी चिंता व्यक्त केली होती। त्यामुळे आता पीडित नाईक कुटुंबालाही राज्यपाल वेळ देणार का असा सवाल विचारला जातोय। त्यामुळे महाविकास आघाडी आणि राज्यपालांमधली दरी आता आणखीनच वाढतीये अशीच शक्यता दिसते आहे। राज्यपाल यांनी राज्याचे सल्लागार म्हणून नाईक कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा त्यासाठी प्रयत्न करावेत असं मत शिवसेना नेते अनिल परबांनी व्यक्त केलेलं आहे। कर्मचाऱ्यांचं वेतन थकलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे की भाजप या बाबतीत काय इतकी उतावळी झाली आहे हे कळत नाहीये। अर्णब गोस्वामी हा आता पोलिसांच्या ताब्यात नाहीये। अर्णब गोस्वामी आता हा कोर्टाच्या ताब्यात आहे। त्यामुळे पोलीस अर्णब गोस्वामीला काही त्रास देतील हा प्रश्नच उद्भवत नाही। हा कांगावा चालू आहे। हे सरकारला बदनाम करण्यासाठी, पोलिसाला बदनाम करण्यासाठी कांगावा आहे। राज्यपालांनी देखील नाईक कुटुंबियांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत, पोलिसांचं समर्थन करावं, कारण ते या राज्याचे प्रमुख सल्लागार आहेत आणि आपल्या राज्याच्या यंत्रणेच्या मागे त्यांनी भरभक्कमपणे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं। दरम्यान रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अडचणी वाढू शकतात, कारण त्यांनी जो जामीन अर्ज केलेला होता तो जामीन अर्ज अंतरिम जामीन त्यांचा फेटाळला गेलेला आहे। मुंबई हायकोर्टानं हा जामीन फेटाळून लावलेला आहे। त्यामुळे अर्णव यांच्या जामिनाचा अंतिम फैसला अलिबाग सत्र न्यायालयात घेतला जाणार आहे। अलिबाग कोर्टानं अर्णव गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे। त्यानंतर जामिनासाठी गोस्वामींना हायकोर्टात धाव घेतली त्यांनी, मात्र हायकोर्टानं सत्र न्यायालयाकडे प्रकरण सुपूर्द करत 4 दिवसात निर्णय घेण्याचे आदेश दिलेले आहेत। मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संभाजी शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे जामीन अर्जावर सुनावणी झाली। शनिवारी खंडपीठानं आपला निर्णय राखून ठेवला होता आणि आज निर्णय देत खंडपीठानं अर्णब यांचा अर्ज फेटाळून लावला। अन्वय आणि कुमुद नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामींसह नितीश सारडा आणि फिरोज शेख हे 4 नोव्हेंबरपासून अटकेत आहेत। दरम्यान उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे। दरम्यान हे सगळं प्रकरण काय आहे त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया। नेमकं हे प्रकरण काय बघा। कॉन्कॉर्ड डिझाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक अन्वय नाईक यांची 2018 मध्ये आत्महत्या। अन्वय यांची आई कुमुद यांचीही आत्महत्या, त्यांनी देखील आत्महत्या केली होती। आत्महत्येला अर्णव गोस्वामी जबाबदार असल्याची सुसाईड नोट आढळलेली होती। त्या सुसाईड नोटमध्ये अर्णब गोस्वामी यांच्या नावाचा उल्लेख होता। आणि आता आपण अजून एका महत्त्वाच्या घडामोडीकडे वळूया। ही बातमी आहे शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांसंदर्भातली। भाजप पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या सगळ्या जागा लढवणार आहे अशी माहिती मिळते आहे। 5ही जागा लढण्याची भाजपनं तयारी सुरू केलेली आहे आणि भाजपच्या 4 नावांची घोषणा सुद्धा झालेली आहे। औरंगाबादमधून शिरीष बोराळकर, पुण्यातून संग्राम देशमुख, नागपुरातून महापौर संदीप जोशी, अमरावतीमधून नितीन धांडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे। औरंगाबादमधील शिरीष बोराळकर हे पंकजा मुंडेंचे समर्थक आहेत। पुण्यातून माजी आमदार मेधा कुलकर्णींच्या नावाची चर्चा होती, मात्र त्यांना उमेदवारी न देता संग्राम देशमुख यांचं नाव पुढे करण्यात आलं। पुढील महिन्यामध्ये 1 डिसेंबरला पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक होते आहे। त्यानंतर 3ऱ्या दिवशी 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे। महाराष्ट्रातील 4 आणि उत्तर प्रदेशातील 9 जागी भाजपनं उमेदवार घोषित केलेले आहेत। भाजपकडून कुणाकुणाला संधी देण्यात आलेली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण त्यावर नजर टाकतो आहोत।
बघा, ही 4 नावं समोर येत आहेत. पुण्यामधून संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. शिरीष बोराळकर औरंगाबादमधून ज्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. शिरीष बोराळकर हे पंकजा मुंडेंचे समर्थक मानले जातात. नागपूरचे संदीप जोशी ज्यांना उमेदवारी दिली गेलेली आहे आणि अमरावतीतून नितीन धांडे यांचं नाव पुढे येत आहे, ज्यांना भाजपनं उमेदवारी दिलेली आहे. आता लगेच वळतोय पुढच्या बातमीकडे. ही बातमी तुमच्या माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जे जे वीज बिल भरतात त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे, कारण वीज बिल ग्राहकांना अजिबात दिलासा मिळालेला नाही. वीज ग्राहकांना बिलांसंदर्भात तुर्तास तरी दिलासा दिला गेलेला नाही अशी सूत्रांकडून माहिती मिळते. वाढीव वीज बिलासंदर्भात महाराष्ट्रातील जनतेला तुर्तास दिलासा शक्य दिसत नाहीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत वीज खात्याचे मंत्री नितीन राऊत यासह काही वरिष्ठ अधिकारी यांची बैठक झाली. सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार तुर्तास आजच्या बैठकीत अंतिम निर्णय झालेला नाही. ताळेबंद काळात वाढीव वीज बिल लोकांना आलं, त्यानंतर राज्यातील ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी त्यात सवलत देण्याची भूमिका मांडली होती. पण सध्याची राज्यातली आर्थिक परिस्थिती बघता किंवा आर्थिक गणित पाहता तुर्तास दिलासा देण्यास वित्त विभागानं हरकत दर्शवलेली आहे. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांच्याशी अधिक बोलूया. सागर, आजची बैठक महत्त्वाची होती. सगळ्या सर्वसामान्यांना या बैठकीतून दिलासा मिळेल असं वाटलं होतं, पण तसं काही झालेलं नाही. आपण काय अधिक सांगाल? सुवर्ण, वाढीव वीज बिलाच्या संदर्भात आज चर्चा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ऊर्जाचे मंत्री नितीन राऊत देखील या बैठकीला उपस्थित होते. पण दिवाळीपूर्वी एक दिलासा मिळेल अशी एक शक्यता वर्तवली होती. स्वतः तसे संकेत ऊर्जा मंत्र्यांनी दिले होते. पण आजच्या बैठकीत या बाबतीतला कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही अशी माहिती मिळते. विशेष म्हणजे वित्त विभागाने वाढीव वीज बिलाच्या संदर्भात दिलासा द्यायला हरकत घेतलेली आहे. राज्यातली सद्यस्थिती पाहता हे शक्य नसल्याचं म्हटलेलं आहे. यामुळे खरंच काँग्रेसचे मंत्री असणारे नितीन राऊत यांनी जी भूमिका मांडली होती ती वस्तुस्थितीत येण्यास अडथळा आहे की काय असं दिसू लागलेलं आहे. लोकांना दिलासा मिळण्याची जरा शक्यता कमी वाटते. खरंय, लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता कमी वाटते. धन्यवाद सागर माहिती दिल्याबद्दल. पुढची बातमी शेतकऱ्याविषयीची आहे. न्यूज 18 लोकमत वारंवार शेतकऱ्याचा आवाज म्हणून पाहत होता. आज सोमवारपासून जी मदत शेतकऱ्याला जाहीर झालेली होती, 10,000 कोटींचं जे पॅकेज जाहीर झालेलं होतं त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. 2,297 कोटींचा पहिला टप्पा आज वितरित झाला. मात्र निधी पोहोचण्यास उशीर होण्याची शक्यता असल्यानं आचारसंहिता काळातही शेतकऱ्यांना मदत करण्याची परवानगी घेण्यात आलेली आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे आचारसंहितेच्या मदतीला उशीर होण्याची शक्यता होती. त्यामुळे राज्य सरकारनं केंद्रीय निवडणूक आयोगाकडून त्याआधीच परवानगी मागून घेतलेली आहे. निवडणूक आयोगानं राज्य सरकारला पत्र पाठवून निधी वितरित करण्यास हरकत नसल्याचं उत्तर कळवलेलं आहे. निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे शेतकऱ्यांना मदत देणं शक्य होणार आहे. विजय वडेट्टीवार यांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली, ती आपण आता बघणार आहोत. परतीच्या पावसामुळे नुकसान झालं त्या सर्व शेतकऱ्यांसाठी एक 10,000 कोटीचं पॅकेज महाविकास आघाडी सरकारने घोषित केलेलं होतं. त्यातील आज पहिला टप्पा म्हणून तातडीने आज जे पत्र प्राप्त झालं आहे भारतीय निवडणूक आयोगाचं, त्यानुसार 2,297 कोटी 6 लक्ष एवढा निधी आजच्या आज आम्ही वितरित केलेला आहे. आणि हा सर्व निधी शेतीच्यासाठी शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान एवढ्यासाठीच द्यावा अशी सूचना दिलेल्या आहेत. आचारसंहितेमुळे आम्ही हा निधी वेळेवर शेतकऱ्यांच्याकडे पोहोचला पाहिजे यासाठी पूर्ण तयारी केली होती. परंतु अचानक ग्रॅज्युएट आणि टीचर कॉन्स्टिट्युन्सीच्या विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या आणि त्यामध्ये अनेकांच्यामध्ये थोडा संभ्रम निर्माण झाला की मुख्यमंत्र्यांनी दिवाळीच्या पूर्वी दिलेला शब्द पाळणार का. तो शब्द पूर्णपणे पाळण्याचा निश्चय करूनच ही सगळी परवानगी मागितलेली आहे. केवळ विरोधासाठी विरोध न करता राज्य सरकारने दिलेल्या मदतीबरोबर हिम्मत असेल आणि शेतकऱ्यांच्या संदर्भात थोडा तरी कणव असेल, जिव्हाळा असेल, थोडी जनाची नाही मनाची असेल तर केंद्र सरकारला पत्र लिहून
मदतीची मागणी राज्यातील विरोधी पक्षांनी करावी अशी आमची त्यांना हात जोडून नम्रपणे विनंती आहे। आज दिवसभर किंबहुना मागच्या आठवड्यात सुद्धा दोनदा तरी किमान आम्ही तेच म्हणत होतो जे एसटी कर्मचारी म्हणतात पगाराचं बोला। अखेर सरकारनं पगाराविषयी बोलायला सुरुवात केली। 2 महिन्याचा पगार एसटी कर्मचाऱ्याचा दिला जाणार आहे आणि तो दिवाळीपूर्वी दिला जाणार आहे। त्यामुळे किंचितसा दिलासा मिळालाय, आभाळ फाटलंय पण ठिगळ लावलंय असं होऊ नये। आपण बघूया काय निर्णय झाला। परिवहन मंत्री अनिल परब यांनी काय निर्णय जाहीर केला। न्यूज 18 लोकमतच्या मोहिमेला मोठं यश। एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार होणार। आमच्या मोहिमेची परिवहन मंत्र्यांकडूनही दखल। कर्मचाऱ्यांनी मानले न्यूज 18 लोकमतचे आभार। न्यूज 18 लोकमतनं आठवड्याभरात 3 दिवस एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा मुद्दा लावून धरला। 3 महिन्यांचे पगार थकल्यानं हजारो कर्मचारी आर्थिक संकटात असल्याचं आम्ही वारंवार सरकारच्या निदर्शनास आणून दिलंय। दिवाळी अंधारात जाणार असल्यानं 2 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या ही बातमीही आम्ही लावून धरली। त्यामुळे अखेर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे 2 पगार काही वेळेत करणार असल्याचं आश्वासन दिलंय। अर्ध्या तासात त्यांना 1 महिन्याचं वेतन आणि त्यांचं सणाचे अग्रिम रक्कम या दोन्ही गोष्टी मिळतील। एकंदर साधारण 3 महिन्याचं त्यांचं वेतन बाकी होतं, त्यापैकी अजून 1 महिन्याचं वेतन हे दिवाळीच्या पूर्वी मी त्यांना व्यवस्था करतोय देण्याची। आमच्या या मोहिमेमुळे आता एसटी कर्मचाऱ्यांची ही दिवाळी गोड होणार आहे। त्यामुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानलेत। 18 लोकमतचं आम्ही हार्दिक आभार मानतो आणि उर्वरित राहिलेली जे आमचे थकीत पगार आहेत ते लवकरात लवकर देण्यासाठी सरकारला विनंती करावी अशी आपणाला विनंती करीत आहे। खरं तर गेले 3 दिवस सलग आपण IBN लोकमतने एसटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा दुनियेसमोर मांडतात, त्याचं आज फलित आहे। हे बघा, एका कर्मचाऱ्याची अशी प्रतिक्रिया आली की न्यूज 18 लोकमतमुळेच आम्हाला न्याय मिळाला, कारण त्याने हा विषय लावून धरला आणि त्याने आमच्या व्यथा जाणून घेतल्या। यापूर्वी सुद्धा न्यूज 18 लोकमतने आमच्या व्यथा आपल्या माध्यमातून सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न केला। एका परभणीवरून DJ भिसे नावाच्या एका वाहकाचा मेसेज आलाय की आम्हाला न्यूज 18 लोकमतचे आभार मानायचे आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्याबद्दल भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानलेत। एसटी कर्मचाऱ्यांचा दीर्घकालीन प्रश्न सुटणार नाही। मी सर्वप्रथम IBN लोकमतचं मनापासून अभिनंदन करतो की सातत्याने 3 दिवस हा विषय लावल्यामुळे सरकारवर दबाव त्या ठिकाणी येऊ शकला। आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या मांडल्यामुळे त्यांना अखेर आता न्याय मिळाला आहे। तळागाळातील लोकांच्या समस्या आम्ही अशाच प्रकारे सरकार दरबारी मांडत राहणार आहोत, कारण सवाल तुमच्या हक्काचा आहे आणि न्यूज 18 लोकमत सर्वसामान्यांचा आवाज आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।